राजगुरुनगर ते कडूस ह्या रस्त्याचे काम गेले 1 ते 1.5 वर्षापासून चालू आहे। ह्या मोठ्या रस्त्याच्या कामाचा बायकांनी इतका धसका घेतला की ज्यांची लग्न झाली त्यांनी 1 वर्ष मूल न होण्याचा निश्चय केला। काही महिला अशा मानल्या की ज्यावेळेस रस्त्याचे काम होईल त्यावेळेस आम्ही मुलाचा विचार करू। खरे पाहिले तर रस्त्याचे काम खूप अवघड आणि खूप मोठे आहे, त्यामुळे तेवढा टाईम लागणार हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे। लोकांनी संयम दाखवल्यामुळे त्यांना आता रस्त्याचे काम काही महिन्यातच पूर्ण झाल्याचे दिसेल। त्यानंतर जो वडगाव पाटोळे ते सातकर स्थळ ह्या पुलाचं काम चालू आहे हे पाहण्यासाठी मी तिकडे चाललो होतो। आणि मित्रांनो, आनंदाची गोष्ट म्हणजे त्या पुलाचे कामसुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे। जवळपास 80% काम हे झालेलं आहे। वाटेत सुगरणीचा खोपासुद्धा मला दिसून आला। पक्षीसुद्धा किती हुशार असतात हे आपल्याला दिसून येतं। राजगुरुनगर ते भीमाशंकर ह्या मार्गावर ह्या मोठ्या पुलाचं काम चालू आहे आणि 2च पिलर बाकी आहे। हे फक्त 2 महिन्यातच होऊन जाईल। ह्या पुलाचे काम आणि रस्त्याचे काम जेव्हा होईल त्यावेळी आपल्या राजगुरुनगरमधील जी वाहतूक आहे, अनावश्यक कोंडी आहे, ती पूर्णपणे कमी होऊन बाहेरून रस्ता जाईल। या पुलाच्या कामासाठी लागणारे कामगार हे रात्रंदिवस अथक मेहनत घेऊन पुलाचे काम पूर्ण करीत आहे। मित्रांनो, प्रत्येक 2 महिन्यातून व्हिडिओ काढण्याचं मी ठरवलं आहे आणि 2 महिने झाल्याबद्दल पुलाचे काम कितपर्यंत आले आहे हे पाहण्यासाठी मी गेलो असता मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण पुलाचे काम आता जवळपास होतच आलेले आहे। आपल्या राजगुरुनगरमध्ये खूप सोसायट्या आहेत आणि रस्तेसुद्धा खूप छोटे आहे, त्यामुळे अंतर्गत वाहतूक कोंडी हा खूप मोठा डोकेदुखीचा प्रश्न आहे। वाडा रोडवर खूप मोठी कोंडी बाहेरील लोकांमुळे होते, त्यामुळे जी लोक बाहेरून येणारे आहेत ती सरळ ह्या मार्गाने जातील। राजगुरुनगर शहरमध्ये बऱ्यापैकी वाहतूक कोंडी कमी होईल। पुलाचे काम अथवा रस्त्याचे काम हे खूप वेळ घेणारे काम असतं, कारण हे काम खूप अवघड असतं। यात थोडीशी सुद्धा चूक मोठी ठरू शकते, त्यामुळे लोक खूप विचार करून काम करतात। हे काम आपल्या घर बांधण्याप्रमाणे नसतं, त्यामुळे अशा कामासाठी वेळ लागतो हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे। प्रत्येक राजगुरुनगर वासियांचे एक स्वप्न आहे, ज्यावेळी हा पूल पूर्ण होईल त्यावेळी लोक येथे जमतील, नेते मंडळीसुद्धा जमतील आणि काही लोक येथे बसतील। संध्याकाळी निसर्गरम्य वातावरणात येथे बसतील, कारण येथून खूप छान असा व्ह्यू आपल्याला भेटतो। आपल्याला दिसतंय की नदीचे पाणी जाण्यासाठी मोठे पाईप टाकलेले आहे। ह्या 2 पाईपामधून नदीचं पाणी जात आहे। मित्रांनो, आपल्या राजगुरुनगरची हवा शुद्ध आहे, याचं कारण म्हणजे डोंगर तसेच आजूबाजूचे डोंगर आणि भीमा नदी, यामुळे आपल्या शहराची हवा ही चांगली राहते। आणि अशा निसर्ग संपन्न राजगुरुनगर शहरात हा पूल बनतोय। या पुलावरून वाहने जातील। या पुलामुळे शहराच्या विकासात खूप मोठी भर पडणार आहे। शहर 10 वर्ष पुढे जाणार आहे। त्यामुळे पुलाचे काम झालेले पाहणं हे प्रत्येक शहरवासियांचे स्वप्न आहे। तर पूल कसा बांधला आहे हे पाहण्यासाठी मी वर गेलो असता मला तेथे डंबल दिसले। पुलाचे काम कसं झालं आहे हे पाहण्यासाठी मी वरती गेलो तर पाहिले पुलाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे आणि दर्जेदार पद्धतीने होत आहे। पुलाच्या कामासाठी सरकारने चांगला निधी उपलब्ध करून दिला होता, त्यामुळे आज आपल्याला पूल बनल्याचे दिसत आहे। लवकरात लवकर पूल चांगल्या पद्धतीने पूर्ण होवो आणि प्रत्येक गाडी ह्या पुलावरून जावो, हीच आमच्या सर्वांची स्वप्न आहेत। पुलाचे काम करत असताना काही कामगारांना मी विचारलं की तुम्हाला काम करताना कंटाळा येतो का? त्यावर काही जणांचे मत होते की आम्हाला कंटाळा येत नाही। काहींना कंटाळा येतो, परंतु घरची जबाबदारी असल्यामुळे ते काम करतात। यातील काही कामगारांनी बायपासचा पूल आणि आता झालेला राजगुरुनगर वाड्याचा पूल ह्या दोन्ही पुलाची कामं या लोकांनी केली आहे। ही लोक एक हिरोच आहे, कारण यांसारखे काम कोणी करू शकत नाही। त्यामुळे जी लोक रस्ते बांधतात अथवा पूल बांधतात, बिल्डिंगा बांधतात, अशा लोकांना सर्वांकडून मानाचा मुद्रा। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या शहरातील प्रत्येक मुलाला आणि जागरूक नागरिकाला हा व्हिडिओ पडेल, कारण येणाऱ्या पावसाळ्याच्या काळात अनेक विषयावर व्हिडिओ घेऊन येणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।